माझे नाव शोभा नंदकिशोर भांडारे. माझ्या गटाचे नाव राधा. मी मुरादपूर. माझ्या राहण्याचे ठिकाण मुरादपूर, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. कुठला व्यवसाय आहे तुमचा? आमचा कोंबड्यांचा छोटासा व्यवसाय आहे. किती दिला आहे दादा? 100 आहेत. माझे नाव सारिका संतोष केळसकर, राहणार मुरादपूर. माझे गाव जिल्हा रत्नागिरी, तालुका संगमेश्वर. माझे गटाचे नाव राधा स्वयंसहायता समूह. मी CRP म्हणून गावात काम करते. CRP म्हणून मी 12 गट सांभाळते. पण त्या 12 गटातून म्हणजे छोटी छोटी व्यवसाय महिलांनी सुरू केलेले आहे. कोणी कुक्कुटपालन, घरघंटी, टेलरिंग असे व्यवसाय, कोणी दुकानं असे सुरू केलेले आहे. जास्त करून ह्या वेळेला मी 550 सर्वांच्या त्या लोणची, पापड असे व्यवसाय सुरू आहेत. आणखीन जवळजवळ माझ्या गावात 19 ते 20 लाख रुपये कर्ज गटांना मी सर्व गटांना दिलेले आहे. म्हणजे ते त्यातून दुग्ध व्यवसाय आमचा मोठा आहे. दुग्ध व्यवसाय म्हणून उत्पादक गट आमचा आहे. तो उत्पादक गट म्हैशी एकाच्या जवळजवळ 8-9 म्हैशी आहेत. त्या दुग्ध व्यवसायातूनच घेतलं आहे त्यांनी. आणि दूध जवळजवळ आमचं म्हैशीचं दूध 60-65 रुपये लिटरनी जातात बाहेर. आमच्याच गावात डेअरी आहे, त्यामुळं त्या डेअरीत लोक नेऊन विकतात. आणि जास्त करून आमच्याकडे दुग्ध व्यवसाय पण जास्त आहेत. सर्व महिला घरगुती छोटे छोटे व्यवसाय सुरू करतायत. उमेदमुळे आम्हाला आमच्या गावात उमेद आलेली आहे. उमेदमुळं म्हणजे आता असे लोन, बँक लोन, CIB असं भेटायचं नाही. पण आता पटकन आम्ही कुठल्या महिलांना नाही म्हणत नाही. पैशासाठी कोण असं आलं की आम्ही काही करून त्यांना पैसे देतो की तुम्ही जेणेकरून छोटे छोटे धंदे उभे करा आणि त्यातून तुमचं हे करा, उत्पन्न वाढवा. त्यामुळे आम्ही कोणाला नाही म्हणत नाही. आमचे सर पण आपण माहिती घेणार आहोत. या ठिकाणी आज त्यांनी 60-70 हजाराचा शेड या ठिकाणी उभा केलेला आहे. त्यांचं उत्कृष्ट असं नियोजन असून 3 बॅच त्या दरवर्षी घेत असतात. त्याच्यामध्ये प्रत्येक सीझन वाईज त्या बॅच घेतात आणि त्यांचं खाद्याचं व्यवस्थापन, त्याचबरोबर त्या शेडची साफसफाई, आजूबाजूचा परिसर, शेडचं केलेलं बांधकाम, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या तर अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. खाद्याची भांडी असतील, पिण्याचे पाणी असेल, सगळी स्वच्छता एकदम व्यवस्थित जर आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये जर नियोजनबद्ध काम केलं तर भविष्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळू शकते, असंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येणार आहे. तरी आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा अशी सगळ्यांना विनंती करतो. आणि उमेद परिवार या यूट्यूब चॅनलला आपण
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना नवीन व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळेल. या ठिकाणी